जय हिंद. सर्वांचं स्वागत आहे आपलाच युट्यूब चॅनल टिक्कर मराठी. बृहन्मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये लिपिक पदासाठी म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदासाठी आपण सिरीज चालू केलेली आहे, विजेता सिरीज. ठीक आहे, 1800+ जागा आहेत. मग यासाठी तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून आपण चालू केलेला आहे. ते म्हणजे गेल्या वर्षी जो पेपर झालाय त्या पेपरवर आधारित अजून काही नवीन प्रश्नांचा अभ्यास. पेपरची लेवल बघता आपण काही प्रश्न काढलेले आहेत, अति महत्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्हाला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि फायदेशीर ठरणार आहे येणाऱ्या तुमच्या एक्झाम साठी. तर स्पेशल 60 डेज म्हणजे 60 दिवसाचा ही आपली विजेता सिरीज आहे. त्यातला आपला आजचा 8वा दिवस चालू आहे. स्टार्टिंग पासून व्यवस्थित सगळे प्रश्न उत्तर बघितले तर असा एकही प्रश्न शेवटपर्यंत राहणार नाही की तो प्रश्न तुम्ही बघितला नाही किंवा प्रश्न बघितला नाहीये पण त्याची कन्सेप्ट मात्र दुसऱ्या प्रश्नामधून आपण शिकलोय. ठीक आहे, असं तुम्हाला वाटेल जर तुम्ही 60 दिवस कंटिन्यू आपले लेक्चर बघितले तर. ओके, तर मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या इथे 8व्या लेक्चर मध्ये. तर मराठी व्याकरणाचे प्रश्न चालू करूयात. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करा. चला पटापट लिंक शेअर करून घ्या सगळ्यांनी. चला मराठीचे प्रश्न पाहूयात आपण आपले. सगळ्यात पहिला मराठीचा प्रश्न, खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण शोधा. द्विगु समास, त्याचं नाव, उत्तर सांगा, स्पष्टीकरण देते. द्विगु समासाला संख्यापूर्व समास असं म्हटलं जातं, ज्याचं पहिलं पद संख्या आहे आणि विग्रहावरून समूहाचा बोध होतो. ओके, बघा बरं मग आता, अशी माणसे त्रिभुवनात राहतात. तिथे महादेवाचे मंदिर आहे. शेतकरी पालापाचोळा फेकून देतात. पाडे तोंडपाठ करावे. यांना ज्यांना ज्यांना मी चौकोन गेलेला आहे तर हे शब्द काय आहेत? सामासिक शब्द आहेत. तोंडपाठ, तोंडाने पाठ. तोंडाने पाठ म्हणजे तृतीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. शेतकरी पालापाचोळा फेकून देतात म्हणजे द्वंद्व समास दिलेले दोन्ही पदे प्रधान पण समाहार मध्ये येतं हे, कारण त्यांच्याबरोबर इतरही किरकोळ कारकोळ गोष्टींचा समावेश होतो. ठीक आहे, हे झालं द्वंद्व. महादेव, महान असा देव. महादेव म्हणजे कर्मधारय समास. पण द्विगु म्हणजे त्रिभुवन, पहिलं पद संख्या, त्रि म्हणजे तीन, तीन भुवनांचा समुदाय म्हणजे त्रिभुवन. हा काय झाला आपला? द्विगु समास झाला. पर्याय पहिला. द्विगु समास कोणाचा प्रकार आहे जर सांगितलं, विचारलं तर माहिती पाहिजे तुम्हाला. द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार, म्हणजे कर्मधारयाचा उपप्रकार द्विगु आणि कर्मधारय तत्पुरुषचा उपप्रकार आहे. लक्षात घ्या, उपप्रकाराचे उपप्रकाराचा उपप्रकार आहे. पर्याय पहिलाच योग्य. पुढे, कर्मणी प्रयोगाचं वाक्य शोधा. कर्मणी प्रयोग कुठला असेल? सुनीलने पाडे म्हटले. शिक्षकांनी मुलांना शिकवावे. मोर नाचला. सलीम वाचन करतो. काय येईल बरोबर? ओळखा. कर्मणी प्रयोग म्हणजे कर्माप्रमाणे, कर्माच्या लिंग वचन बदलाप्रमाणे क्रियापद बदललं पाहिजे. कुठे आहे मग असं? बघा आता, सुनीलने पाडे म्हटले. म्हटणारा कोण? सुनील. सुनील झाला कर्ता. म्हटले ते काय? पाडे. पाडे झालं कर्म. हे बदला बरं वचन. सुनीलने पाढा म्हटला म्हणजे हाच झाला आपला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. शिक्षकांनी मुलांना शिकवावे. शिकवणारे शिक्षक, कर्ता. शिकवले तर कुणाला? मुलांना. कर्म. कर्माला प्रत्यय, कर्माप्रमाणे क्रियापद बदलणार नाही. मोर नाचला. नाचणारा कोण? मोर. मोर झाला कर्ता. वाक्यात कर्मच नाहीये म्हणजे अकर्मक आहे. सलीम वाचन करतो. करणारा कोण? सलीम. आणि करण्याची क्रिया कोणावर झाली? सलीमवरच झाली. त्याच्यामुळे याच्यात सुद्धा कर्म नाही. मग उत्तर आपलं पहिलंच बरोबर आहे. पाढेचं जर पाढा केलं तर पाढा म्हटला आहे इथे. ठीक आहे, कर्माप्रमाणे क्रियापद बदलते आणि कर्मणी प्रयोग असून सुद्धा कर्त्याला प्राधान्य दिलं जातं म्हणून याला म्हणतात प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय जर असेल कर्मणी प्रयोगामध्ये तर ते प्रधान कर्तृकचं उदाहरण असतं, हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ओके, ऑप्शन फर्स्ट इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल. वाक्याचा काळ तुम्हाला ओळखायचा आहे.
ओळखा. साधा वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. काय येईल बरोबर? क्रियापद कुठलं आहे? पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल. निघाली आहे का? निघेल सांगितलंय फक्त. म्हणजे काय येणार आहे तो आपला? भविष्यात घडणाऱ्या क्रिया भविष्य काळात येतात, म्हणून पर्याय चौथा योग्य. ज्यांना स्पष्टीकरण आवडतंय, प्रश्न महत्वपूर्ण वाटत आहेत, त्यांनी सेशन शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला एकदा. चला, जाळ्यात सापडणे किंवा अडकणे यासाठी कोणता शब्द वापरता येईल? प्रश्न नवीन आहेत, बघू शकता तुम्ही. पेपरची लेवल चेंज आहे थोडीशी. गृहीत, गुलाम, गुरुत्वाकर्षण, गुरफटणे. जाळ्यात सापडला किंवा अडकला म्हणजे काय? तो त्याच्यामध्येच गुरफटलाय, त्याच्यातून बाहेर पडायला तयारच नाहीये तो. म्हणजे काय? अडकणे किंवा जाळ्यात सापडणे म्हणजे गुरफटणे. पर्याय चौथाच योग्य. पुढे, उचकी या शब्दाचे लिंग ओळखा. उचकी हे काय आहे? नपुंसक लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, उभयलिंग आहे किंवा पुल्लिंग आहे? आता उचकी हे काय आहे? आपण म्हणतो ना मला उचकी लागली. काय? मला उचकी लागली म्हणजे ती. आता उभयलिंग आहे की नाही ते जरा एकदा चेक करा. म्हणजे तो उचकी आणि ती उचकी असं म्हणतो का आपण? मला तरी वाटतं नाही म्हणत आहे, तरी एकदा चेक करा तुम्ही. ओके, तर ती उचकी म्हणजे काय येणार? स्त्रीलिंगी येणार. पर्याय दुसरा योग्य. पुढील पैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ कुठला? महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ कुठला आहे? तीर्थरूप महाराष्ट्र, ऋतुचक्र, लीळाचरित्र, गंगाजळ. महानुभव पंथाचा ग्रंथ कुठला आहे? माहिनभट यांचा आहे. कुठला? आपण शिकलोय आपल्या मराठी भाषेचा उगम आणि उपलब्ध साहित्यांमध्ये. माहिनभट यांचा लीळाचरित्र ग्रंथ आहे. महानुभव पंथा किंवा महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ आहे हा. पर्याय तिसरा योग्य. सामूहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. सामूहिक कुठलंही काम सामूहिक केलं तर लवकर आटपतं, म्हणजे समूहाने केलं तर, ग्रुप गटने केलं तर. ओके, मग त्याच्या विरुद्ध काय येईल? एकटाच तरफडतोय, जमतच नाहीये, म्हणजे काय येईल? वैयक्तिक. सामुदायिक, सामासिक एकत्र. एकत्र आणि सामुदायिक सेम आहे, सामासिक तर एकदमच वेगळा आहे, त्याचा तर काहीच संबंध नाही दूरदूरचा सुद्धा. वैयक्तिक, सामूहिकला विरुद्धार्थी वैयक्तिक. पर्याय कुठला योग्य? मग पर्याय चौथा योग्य. ठीक आहे. पुढे, त्याचा हा निबंध वाईट आहे वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय आपल्याला. बघा, नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय. त्याचा हा निबंध चांगला आहे, त्याचा हा निबंध चांगला नाहीये, त्याचा हा निबंध उत्तम आहे, त्याचा हा निबंध वाईट नाही. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करायचंय म्हणजे आहेच्या जागी नाही घ्यायचे, म्हणजे वाक्याचा मूळ शब्दाचा विरुद्धार्थी करायचा आहे. बघा, आहेच्या जागी नाही घ्या. निबंध वाईट आहे म्हणजे कसा नाहीये? वाईटच्या विरुद्धार्थी चांगला. अर्थ तोच राहिला पाहिजे ना, वाक्यार्थाला बाधा नाही आली पाहिजे. अर्थ तोच, वाईटच्या विरुद्धार्थी चांगला, म्हणजे त्याचा हा निबंध चांगला नाही म्हणजे वाईट आहे. कुठे गेलं? हा, चांगला नाही म्हणजेच वाईट आहे, अर्थ तोच राहिला पाहिजे, फक्त होकाराचा नकार झाला पाहिजे. पर्याय दुसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील पैकी कोणता शब्द जीर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? तुझा हा शर्ट जीर्ण झालेला आहे, बघ जरा त्याची दशा काय झाली आहे. बघा, जुने पुराणे, विरलेले, फाटके, जिरे. काय येईल? विरलं, फाटलं किंवा जुनं. काय? जीर्ण म्हणजे काय? जुना किंवा प्राचीन, त्याला डागडुगूची गरज आहे. म्हणजे पर्याय कुठला योग्य? जुन्या पुराणे म्हणजे जीर्ण. पर्याय, मग ते फाटलेलं असू शकतं, विरलेलं असू शकतं, तुटलेलं असू शकतं किंवा पडलेलं असू शकतं. ठीक आहे. पर्याय पहिला योग्य. पुढे,
गोखलेच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. करता ओळखायला जरा मुश्किल आहे, फक्त कसा प्रश्न विचारायचा हे एकदा जर तुम्हाला कळालं तर नाही चुकणार. गोखले घरातला सकाळी रेडिओ काय येईल बघा. गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. सगळ्यात पहिले तर आपल्याला काय घ्यायचंय, क्रियापदातील मूळ धातू घ्यायचाय. ठीक आहे, फॉर्म्युला सांगतेय करता ओळखायचा. मूळ धातू प्लस नारा नारी नारे लिंगानुसार बघायचंय कोण असा प्रश्न विचारायचा आहे. जे काय उत्तर भेटेल तो असेल आपला करता. बघा मूळ धातू गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. चालू असणारा अस धातू आहे बरोबर. मूळ धातू चालू अस प्लस नारा. असणारा कोण कोण आहे चालू असणारा? चालू असणारा कोण आहे? गोखले चालू आहेत का? त्यांच्या घरातला सांगितलाय कोण? रेडिओ. चालू असणारा रेडिओ म्हणजे रेडिओ झाला करता. खूप सोपं आहे करता ओळखायला. पर्याय चौथा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील पैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनेक वचनी शब्द लांडगा, बाग, कांजिण्या, कुत्रा. असा कुठला शब्द आहे की तो निश्चितपणे अनेक वचन सांगू शकतो? म्हणजे निश्चितपणे अनेक वचन तेव्हाच सांगू शकतो जेव्हा त्याचं एक वचन वेगळं असतं. लांडगा लांडगे, ठीक आहे, कुत्रा कुत्रे. आता कांजिण्या हे काय आहे? बाग हे एक वचन पण असू शकतं आणि अनेक वचन पण असू शकतं. ठीक आहे, आपण म्हणतो किती बाग आहेत तुमच्याकडे? बाग. ठीक आहे, कांजणी कांजिण्या हे काय झालं आपलं? एक मिनिट. ओळखा कुठला पर्याय योग्य? कांजिण्या पर्याय तिसरा योग्य. पुढे वचन विचारानुसार चुकीची जोडी कोणती आहे ती सांगा. वचन विचारानुसार चुकीची जोडी भाषण, भाषणे, पिशवी, पिशवे, चूल, चुली, पान, पाने. एक असेल तर भाषण, एकापेक्षा जास्त असेल तर भाषणे. एक असेल तर चूल, एकापेक्षा जास्त असेल तर चुली. एक असेल तर पान, एकापेक्षा जास्त असेल तर पाने. उरला फक्त एकच. एक असेल तर पिशवी, एकापेक्षा जास्त असेल तर काय म्हणणार आपण? पिशव्या म्हणणार. म्हणजे ई कारांतच या कारांत झालेला आहे. ओके, पर्याय कुठला योग्य? मग चुकीची जोडी होती पर्याय 2 मध्ये. पुढचा प्रश्न. तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? निपुण, कैवार, नाजूक, कोमल. ओळखा. तो एखाद्या गोष्टीमध्ये तरबेज आहे. तरबेज म्हणजे निपुण किंवा पारंगत किंवा खूप हुशार त्या गोष्टीमध्ये. मग काय येईल समानार्थी शब्द? निपुण. पर्याय पहिलाच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय त्यांनी लाईक करून घ्या. प्रश्न महत्वपूर्ण आहेतच, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे सेशन शेअर करा. प्रश्नही नवीन दिसत आहेत काही तुम्हाला, त्यामुळे दुसरी गव्हर्नमेंट एक्झाम जरी मुलं देत असतील तरी त्यांच्यापर्यंत शेअर केलं तर तुम्हाला कळेल की प्रश्नांची लेवल काय आहे ते. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? म्हणजे यांचा आपल्याला काय ओळखायचं आहे रे? तो पण नाव ओळखायचं आहे. ओळखा. आता सगळ्यात तोंडपाठ आपलं काय आहे रे? बालकवी. कोणाला म्हटलं जातं? त्र्यंबक बापूजी
ठोंबरे, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हटलं जातं. केशवसूत मगाशीच बघितलंय आपण, काय? कृष्णाजी केशव दामले. आता राहिले फक्त अनिल आणि गोविंदाग्रज. राम गणेश गडकरी, ओळखा कोणाचं टोपण नाव आहे पटकन? खूप सोपं आहे. राम गणेश गडकरी म्हणजेच कोण? तर गोविंदाग्रज. मग अनिल या नावाने लिखाण कोणी केलेलं आहे? आत्माराम रावजी देशपांडे. कळालं? मग पर्याय कुठला योग्य? टोपण नाव आपल्याला ओळखायचं होतं म्हणून गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी. पर्याय पहिलाच योग्य. या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे आपला. कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मला मनाला आनंद होतो. या वाक्यातील भाववाचक नाम कुठलं आहे? उदारता शौर्य, कर्ण अभिमन्यू, कर्ण शौर्य, आनंद अभिमन्यू. ठीक आहे, बघा या वाक्यामध्ये कर्ण हे काय आहे? विशेष नाम आहे. उदारता, उदार या विशेषणाला ता प्रत्यय लागून उदारता काय बनलेला आहे? भाववाचक नाम बनलेला आहे. ठीक आहे. अभिमन्यू सुद्धा नाव आहे, त्याच्यामुळे हे काय झालं? विशेष नाम. शौर्य शूर या विशेषणाला रिय प्रत्यय लागून शौर्य हे भाववाचक नाम बनलेले आहे. ओके. मनाला आनंद मिळतो. आनंद म्हणजे समाधान. इथं मुलाचं नाव म्हणून नाही वापरलंय, त्याच्यामुळे मुळात हे काय आहे? भाववाचक नाम आहे. ठीक आहे, मन हे नाम आहे. आता आपल्याला बघा सगळं स्पष्टीकरण देऊन टाकलंय तुम्हाला, फक्त एरो कुठं केलाय ते व्यवस्थित बघा. आपल्याला भाववाचक नाम ओळखायचे म्हणजे उदारता, शौर्य आणि आनंद ही 3 भाववाचक नाम आहेत. तर यातली 2 कुठे दिले? उदारता आणि शौर्य दिलेली आहे. उदार पासून उदारता, शूर पासून शौर्य. कर्ण अभिमन्यू विशेष नाम आहेत. कर्ण विशेष नाम आहे, शौर्य भाववाचक नाम, आनंद भाववाचक नाम, अभिमन्यू विशेष नाम. दोन्हीही भाववाचक नाम फक्त पर्याय 1 मध्ये दिलेले आहेत म्हणून पर्याय पहिला योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. नक्कीच महत्वपूर्ण आहेत, नवीन आहेत, आपल्या पेपर पॅटर्न नुसारच आहेत, त्यामुळे महत्वपूर्ण आहे. ज्यांना आवडले लाईक करा. कसं वाटतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. तुमच्यासाठी वेळात वेळ काढून हे लेक्चर मी अपलोड करते रेकॉर्डिंग करून, त्यामुळे मला कळालंच पाहिजे माझं शिकवणं तुम्हाला आवडतंय का ते. चलो बाय बाय, टेक केअर. भेटूयात उद्या पुन्हा. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही अडलं तर मला बिनधास्त विचारा. ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीयेत, फॉर्म भरून घ्यायचे आहेत. विश यू ऑल दी बेस्ट.